नमस्कार मित्रांनो, आज आपण रव्याचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 ते 2 चमचा गावरान तूप घेतलं आहे. त्यावर बारीक 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि तो छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रव्याचा लाडू जेवढा जास्त छान रवा भाजला जाईल तेवढा जास्त छान लागतो. सो असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तुम्ही ऐकू शकतायत फटाक्यांचे आवाज येत आहेत, कारण आज 31 डिसेंबर आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहे आणि रात्रीच्या 12 वाजता मी ही व्हिडिओ बनवते, कारण ही माझी स्वतःची ही पहिली व्हिडिओ आहे आणि मी ठरवलं होतं की 1 जानेवारीला मी माझं चॅनल ओपन करणार आहे आणि माझी फर्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो प्लीज तुमच्या सर्वांच्या ब्लेसिंग्स मला हव्या आहेत, द्याल ना नक्की? धन्यवाद. तर बघा, हा रवा आपण आता छानपैकी भाजत आहोत. असा सोनेरी रंग येईपर्यंत रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. जेवढा रवा जास्त छान भाजला जाईल तेवढा लाडूची चव देखील खूप छान येते. यामध्ये मी आणखी 1 चमचा गावरान तूप घातलं, कारण ते माझं खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे मी वरतून देखील गावरान तूप घालते आणि पुन्हा एकदा छान असा रवा भाजून घेते. एक वाटी रव्यासाठी आता आपण इथे अर्धी ते पाऊण वाटी पिठी साखर घेणार आहोत. पिठी साखर छान रव्यामध्ये आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत. आता आपण हे मिक्स झालेलं मिश्रण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया आणि जोपर्यंत हा रवा गरम आहे तोपर्यंतच आपण लगेच त्याचे लाडू वळवायला घेऊयात. बऱ्याचदा काय होतं, हे लाडू वळायला खूप त्रास देतात. अशा वेळी तुम्ही हे रव्याचं भाजलेला रवा 1 ते 2 वेळा मिक्सरमधून काढला की त्याचे छान लाडू वळवायला मदत होते. तुम्ही बघू शकता, अगदी सहजपणे हा लाडू वळला जात आहे. इथे छान गोलाकार असा आपला रव्याचा लाडू तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण इतर लाडू देखील वळवून घेऊया. बघा, अतिशय सुंदर असे लाडू तयार होत आहेत. इथे तुम्ही गार्निशिंगसाठी त्याच्या काजू, बदाम वापरू शकतात. मी इथे काजू वापरलेत. तर बघा, अशा प्रकारे आपले लाडू इथे तयार झालेले आहे आणि हे खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात. नक्की करून बघा.